नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. आईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे. ही आहे भार्गेची भाजी, पहिल्या पावसातली कोवळी भाजी. तर ही भाजी कशी बनवतात, रानटी भाजी आहे, खूप छान लागते. तर ती मी तुम्हाला दाखवते. ही कोकणी गावरान भाजी आहे. कोवळी कोवळी देठं काढून घ्यायची. भार्गेची भाजी जेवढी कोवळी पानं असतील तेवढी भाजी टेस्टी असते. आणि भाजी पानं काढून झाली की ती धुवून घ्यायची चांगल्या प्रकारे. धुतल्यावर ती पाणी सगळं निचरून काढायचं आणि छान प्रकारे बारीक चिरायची. जेवढी बारीक चिराल तेवढी भाजी छान लागते. चिरून झाली की ती भाजी एका कुकरमध्ये टाकून कुकरला 8 शिट्या लावून घ्यायच्या. कारण का ही भाजी थोडीशी कडक असते, पानं दिसतात कोवळी, पण ती शिजायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये आपण पानं चिरलेली टाकल्यावर त्याच्यात शेंगदाणे मी आता भिजत घातलेत. चण्याची डाळ पण घालू शकता किंवा पावटे घालू शकता, कडवेसुद्धा घालू शकता. तर ते घालायचे आणि पाणी भाजीच्या थोडंसं वर आलेलं पाहिजे त्या प्रकारे घ्यायचं आणि कुकरला लावून शिट्टी लावून द्यायच्या. 8 शिट्ट्या झाल्या पाहिजे. आता भाजी जास्त असल्यावर कांदा त्याप्रमाणे जास्त लागतो. जेवढी भाजी त्याप्रमाणे भाजी घ्यायची. आता ही म्हणजे एवढी भाजी आहे तर त्याप्रमाणे मी एक मोठा कांदा घेतला आहे. तो कांदा असा उभा चिरायचा, बारीक एकदम चिरायचा आहे, पातळ चिरायचा. आणि ती फोडणीला भाजीला कांदा केला आहे. आता आपण काय करायचं, मिरकूट तयार करायचं. तर काय करायचं, सुकं खोबरं घ्यायचं. आता माझ्याकडे अख्खा खोबऱ्याची वाटी होती, ती पूर्ण घेतली. म्हणजे 2 वाट्यांची एक आहे. तर ते घेतलं, तेवढं किसून घेतलं, बारीक किसून घ्यायचं. नंतर चोखी तीळ म्हणजे मिरकुटाची तीळ मिळते बाजारात काळे, तर ते आणले. ते 100 ग्रॅम आणले. ते चांगले भाजून घ्यायचे, तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे. खोबरं पण चांगलं थोडंसं लालसर भाजायचं. आता थोडीशी बडीशेप घेतली, ती पण भाजून घेतली. त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी घ्यायच्या 10-12. नंतर 5-6 लसणीचे कांदा घ्यायचा आणि त्यांच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. अशा प्रकारे मी हे सोलून भाजून चांगलं घेतलं आहे. आता मी कुकरला शिट्या होऊन झाल्यावर थोडा वेळ कुकर तसं ठेवून द्यायचा. थंड झाला की तो उघडायचा आणि ती भाजी थंड करत ठेवायची पाणी निसरून. आता हे मी खोबरं हे जे आहे मिरकूट ते वाटून घेतले बारीक मीठ टाकून. आता ही लसूण वाटून घेते. लसूण वाटली की त्याच्यामध्ये जे आपण मिरकूट वाटून घेतलेलं असतं खोबऱ्याचं वगैरे, ते थोडंसं पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा वाटून घ्यायचं. आपल्याला जेवढं भाजीला पाहिजे तेवढं त्याप्रमाणे घ्यायचं आणि वाटायचं. आता हे एक बघा चांगल्या प्रकारे वाटून झाले. आता तव्यामध्ये मी भाकरी भाजून घेतली होती तांदळाची, त्याच तव्यामध्ये मी तेल घालून कांदा चांगला लालसर भाजून घेते. कांदा लालसर होतोय तोपर्यंत ही भाजी मी भार्गेची थंड करत ठेवली होती, ती चांगली घट्ट पिळून घ्यायची. जेवढी घट्ट होईल ती पिळता येईल तेवढी पिळायची आणि भाजी कुस्करायची, चांगली पसरवून ठेवायची. आणि त्याच्यामध्ये मी जे मिरकूट तयार केलं लसूण घातलेलं ते त्या भाजीला चोळून घ्यायचं. तोपर्यंत कांदा माझा लाल होते. चांगलं चोळून झाल्यावर मग मिरकूट व्यवस्थित भाजीला लागलं पाहिजे. थोडंसं मिरकूट मला कमी वाटते तर मी 1 चमचा अजून घालते. तुम्ही पण तुम्हाला लागलं तर अजून मिरकूट घालू शकता. जेवढं मिरकूट जास्त असेल तेवढी भाजी टेस्टीला लागते. कांदा लाल झालेला आहे हे बघा. आता अशा प्रकारे आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी घरगुती मसाला टाकला आहे, तो चांगला मिक्स करून घ्यायचा. आता मी ह्या भाजीमध्ये मीठ टाकणार नाही कारण मिरकुटामध्ये मीठ आहे. तर आता हे मी भाजी मिक्स केलेली आता तव्यामध्ये घातली. कांद्यामध्ये तर परतवून घेते. चांगलं मिक्स झाली पाहिजे ती पण. तिखट, कांदा, तेल भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा प्रकारे चांगली मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली. हे सुकं मिरकूट एका पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि हे ओलं मिरकूटसुद्धा एका काचेच्या बाटलीत भरून ठेवायचं फ्रीजमध्ये. बरेच दिवस टिकतं. भार्गेची भाजी आणि तांदळाची भाकरी गरमागरम. मसाले